मित्रांनो, कल्पना करा, एका देशाचा सर्वोच्च नेता ज्याच्या सुरक्षेसाठी हजारो कमांडोज तैनात आहेत, ज्याच्या आजूबाजूला अभेद्य सुरक्षेचे कडे आहे, तो नेता एका क्षणात अचूक लक्ष्याचा बळी ठरतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जगाला आणि विशेषतः मध्य पूर्वेतील राजकारणाला मुळापासून हादरवून सोडले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या मृत्यूची बातमी सध्या जगभर वणव्यासारखी पसरली आहे. पण हा केवळ एक साधा ड्रोन हल्ला नव्हता. यामागे होती एक अशी गुप्त जासूसी जी 1-2 महिने नव्हे तर चक्क अनेक वर्ष अत्यंत थंड डोक्याने चालवली जात होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत इस्रायल, अमेरिका, मोसाद आणि युनिट 8200 यांच्या त्या खतरनाक मास्टर प्लॅनचे रहस्य. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तो इतका अचूक आणि नियोजनबद्ध होता की पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रयत्नात लक्ष भेदले गेले. आता संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे ती अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईची. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत गुप्त टीमने या ऑपरेशनचा प्लॅन अत्यंत बारकाईने आखला होता असे म्हटले जात आहे. पण हे सर्व रातोरात घडले नाही. कोणताही मोठा नेता जेव्हा अशा प्रकारे टार्गेट होतो तेव्हा त्यामागे केवळ शस्त्रांची ताकद नसते, तर असते ती अचूक माहितीची म्हणजे इंटेलिजन्सची ताकद. आणि इथेच खरी गेम सुरू झाली होती. लंडन मधल्या सुप्रसिद्ध वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सच्या एका खळबळजनक अहवालानुसार इस्रायलने या हल्ल्याचा खूप आधीपासूनच तेहरानमधील टॅरिफ कॅमेरे हॅक केले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. राजधानी तेहरानचे रस्ते इस्रायलच्या डोळ्यांसमोर होते. इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसाद आणि इस्रायली सैन्याची सायबर शाखा सिग्नल इंटेलिजन्स युनिट 8200 यांनी मिळून डिजिटल आणि ह्युमन इंटेलिजन्सचा एक अभेद्य संगम तयार केला होता. तेहरानमधील जवळपास सर्वच महत्त्वाच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांचे फुटेज इनक्रिप्टेड करून थेट तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलमधील सिक्रेट सर्व्हरवर पाठवले जात होते. इतकंच नव्हे तर इराणच्या मोबाईल फोन नेटवर्कमध्येही मोठी सेंध घालण्यात आली होती. या माध्यमातून इराणच्या सुरक्षा रक्षकांच्या हालचाली, त्यांच्या ड्युटीचे तास, घरापासून कामावर जाण्याचे मार्ग आणि कोणता कमांडो कोणत्या अधिकाऱ्याच्या सुरक्षेत तैनात आहे अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची माहिती गोळा केली जात होती. इस्रायलने अत्यंत जटिल अल्गोरिदम वापरून इराणच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा एक डिजिटल नकाशा तयार केला होता. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की हल्ल्याच्या वेळी इराणची सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरावी यासाठी एक भयंकर खेळी करण्यात आली होती. पोस्टर स्ट्रीट परिसरातील काही मोबाईल टावरचे भाग मुद्दामून निकामी करण्यात आले होते. त्यामुळे जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना आणि अधिकाऱ्यांना कॉल करताना फक्त बिझी सिग्नल येत होते. परिणामी संभाव्य धोक्याची माहिती किंवा बॅकअप फोर्सची मागणी सुरक्षा पथकांपर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही. संवादाची साधनेच तोडल्यामुळे इराणची सुरक्षा यंत्रणा काही क्षणासाठी पूर्णपणे आंधळी आणि बहिरी झाली होती. या हल्ल्याचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामध्ये एका क्षणात संपूर्ण कॅम्पस उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसते. पण प्रश्न असा आहे की सर्वोच्च नेते तिथेच आहेत हे इस्रायलला कसे समजले? मित्रांनो, त्यावेळी सर्वोच्च नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका अतिमहत्वाच्या बैठकीत होते. ही माहिती मोसादला आधीच मिळाली होती. हा ग्रीन सिग्नल देण्यासाठी अमेरिकेचा एक ह्युमन सोर्स ग्राउंडवरून म्हणजेच प्रत्यक्ष तेहरानमधून पुष्टी देत होता असे सांगितले जाते. इस्रायली अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे दावा केला आहे की हल्ल्याच्या खूप आधी आम्हाला तेहरानची माहिती येरुशलम इतकीच अचूक होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ फक्त तांत्रिक हॅकिंग नव्हे, इराणच्या सुरक्षा व्यवस्थेत स्थानिक पातळीवरही बाहेरील एजंट्स कार्यरत होते. जासूसी इतकी खोलवर गेली होती की इराणच्या मजबूत सुरक्षा कवचात सर्वोच्च नेताही यातून वाचू शकला नाही. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पुढे काय होणार? या घटनेनंतर जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्य पूर्वेत एक नवे आणि अत्यंत धोकादायक समीकरण तयार होऊ शकते. इराणचा यावर काय प्रतिसाद असेल? अमेरिका आणि इस्रायल याचे काय परिणाम होतील? मध्य पूर्वेत तणाव आता एका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की ही कारवाई आधुनिक युद्धतंत्र, सायबर जासूसी आणि ह्युमन इंटेलिजन्स यांचा एक खतरनाक आणि एकत्रित नमुना म्हणून इतिहासात कायमची नोंद केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भविष्यात ही घटना तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ठरू शकते का? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशा सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.